बातमी राज्यातली धडकी भरवणारी आहे। कारण राज्यात 1.37 लाखाहून अधिक मुलं कुपोषित आहेत। राज्य सरकारनंच उच्च न्यायालयात ही कबुली दिली आहे। मागील 3 वर्षांचा डाटा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला आहे। सरकारच्या महिला आणि बालविकास विभागानं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय। यावेळी न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे। कुपोषणात मृत्यू झालेल्या बालकांची आकडेवारी लपवली जाते अशी टीका देखील केली आहे। आरोग्य विभागाला आर्थिक तरतूद, लसीकरणाचे कार्यक्रम, संबंधित आरोग्य आणि मृत्यूच्या आकडेवारीसह तपशील सादर करण्याचे निर्देश आहेत। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर राज्य सरकारची उच्च न्यायालयात या संदर्भात कबुली म्हणजे चिंता वाढवणारी बातमी आहे। 1.37 लाखाहून अधिक बालकं कुपोषित आहेत। नक्कीच मुख्य न्यायाधीशांनी खरं तर सुमोटो दाखल करून घेतला होता। एका दैनिक वृत्तपत्रामध्ये या संदर्भातली एक बातमी प्रसिद्ध झाली होती आणि त्यानंतर हा सुमोटो जो आहे तो दाखल करून घेतलेला होता। खरं तर एक दुबे नावाचे वकील आहेत, त्यांनी देखील यामध्ये पत्र दिलेलं होतं की अशा पद्धतीचं कुपोषण जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्यानंतर खरं तर न्यायाधीशांनी हा जो आहे तो दाखल करून घेतला होता सुमोटो। मात्र एक जर बघितलं तर ही आकडेवारी जी आहे ती 3 वर्षांमधली आहे। जवळपास 1 लाखांच्या वरतीचे मुलं आहेत ती कुपोषित असल्याचं कळतंय आणि याचबरोबर त्या नाराजी देखील खरं तर न्यायालयाने व्यक्त केली। न्यायालय असंही म्हणालं की तुम्ही आकडेवारी लपवता, ही काही चांगली गोष्ट नाही। अनेक वर्ष तुम्ही ही आकडेवारी लपवत आलाय। पण याची दुसरी एक बाजू अशी आहे की एक PIL जी आहे ती मोहित डेरे म्हणून ज्या वकील आहेत न्यायमूर्ती उच्च न्यायालयाच्या, त्यांच्याकडे दाखल आहे। गेले अनेक वर्ष म्हणजे साधारण 30 वर्ष त्या या संदर्भातली एक PIL त्यांच्याकडे दाखल आहे। त्या संदर्भात त्यांच्याकडे देखील एक केस सुरू आहे। मात्र त्याचा काही अद्यापही निकाल किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी काही समोर आलेल्या नाहीत। मात्र त्याच्या सुनावण्या सुरू असतात आणि यातच मुख्य न्यायाधीशांनी एक सुनावणी स्वतः सुमोटो दाखल करून घेतली। खरं तर ही एक विशेषच गोष्ट मानावी लागेल। मात्र एकंदरीत जर बघितलं तर अत्यंत महत्वाची राज्यातनं ही बातमी आहे की इतकी मुलं कुपोषित आहेत, तर राज्य सरकार नेमकं करतं काय, असा प्रश्न देखील न्यायाधीशांनी विचारलेला पाहायला मिळाला। निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।